स्टार्ट कर तू बरं, सूचना करू स्टार्ट प्रश्न कर चला. क्रमांक 21 ते 24 मध्ये एक भूमितीत आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा उजव्या बाजूच्या चार आकृतीमध्ये ए बी सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीत आकृतीस पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काय करा. बर, काय म्हणतो मग प्रश्न आपल्याला थोडक्यात सांगू शकतील? जे काय भूमिती तुम्हाला बघा, इकडे लक्षात घ्या. तुम्हाला भूमिती डायग्राम दिलेली आहेत, बरोबर, आकृत्या दिलेल्या आहेत, जसे की त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे, बरोबर. तर ह्या आपल्याला काय करायच्या आहेत, एक भूमिती आकृतीचा तुम्हाला काय करायचं ती पूर्ण करायची आहे. तुम्हाला अर्ध दिलेली असते, कट केलेली असेल तर ती आपल्याला पूर्ण करायची, बरोबर. तर 21 नंबर मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 21 मध्ये आता ही आपल्याला कुठली आहे, चौरस आहे. ओके, चौरस मला कंप्लीट करायचा आहे, तर हे कुठंतरी आपला कट केलेला भाग दुसरीकडे दिलाय, तर ह्याला मी कंप्लीट करतो. चौरस बघा केला, भूमिती डायग्राम माझी चौरस कंप्लीट झाली. आणि मला ऑप्शन मध्ये मला अशी डायग्राम कुठं दिसते चेक करायची आहे. म्हणजे कंप्लीट केल्यानंतर माझा जो तुकडा आहे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे हे मला शोधायचं आहे. बघा कुठं दिसतोय सांगा बरं. ए मध्ये थोडस असं आतमध्ये गेलेला आहे, तो मला असं होता पण वरती गेला, कॅन्सल करू. हा खाली सर जास्त सी दिसतोय, मध्ये. हा पण कॅन्सल. ओके, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. व्हेरी गुड. कोण सांगलं रे सर सी मध्ये आहे? रुचिता सांगलेला आहे बघा, एकदम छान. हा, चला असंच तुम्हाला सांगायचं प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर. ओके, चला 22 कडे जाऊया, सगळ्यांना समजत आहे. ओके, चला हा पण कम्प्लीट करूया. हा पण भूमिती डायग्राम आहे, याला पण आपल्याला कंप्लीट करायची आहे. हा काय त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण दिसतोय, वाटतं का रे काटकोन त्रिकोण? चला करा बरं कंप्लीट याला पण, चला फास्ट. चला सांगायचं आहे उत्तर काय आहे बोला फास्ट. उत्तर काय सांगायचंय तुम्हाला, सांगायचंय, मी काहीच सांगणार नाही. चला कोण सांगेल? ऑप्शन क्रमांक ए. ओके, ऑप्शन क्रमांक ए म्हणताय जय. ओके, चला बघूया. ही आपण जर डायग्राम आपण केली, चला ऑप्शन क्रमांक ए. ओके, ही त्रिकोण आपण असं जर कंप्लीट केल्यानंतर आपल्याला कशी डायग्राम दिसते बघा बरं, चेक करा. चला फास्ट डू फास्ट. चला कशी दिसते रे? ओके, कशी दिसते? थोडस हात त्रिका गेलेला आहे, तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए सारखं दिसणार आहे, बरोबर. ए सारखं दिसणार आहे. आपण व्यवस्थित जरी बघितलं तर थोडस ते मी लाईन मारते आपलं थोडस राहिलेलं आहे. ओके, चला ऑप्शन क्रमांक ए सगळ्यांचंच आहे उत्तर. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक ए सगळ्यांचं आहे. व्हेरी गुड, बरोबर. ऑप्शन क्रमांक ए तुमचं काय उत्तर आहे. बघा अशी जर मी लाईन मारलं त्रिकोण तयार झाला, तर असा शेप तुमच्या आतमध्ये दिसतो. हा शेप हा शेप तुमचा मॅच होतो, बाकी हा कुठलाही होत नाहीये. ओके, सगळ्यांना कळतंय? ओके, व्हेरी गुड सुघोष. चला आता 23 नंबर कोण सांगणार आहे? 23 नंबर, चला हा वर्तुळ आहे, तर वर्तुळ आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर मग मी काय करणार, याला गोल असा मस्त छान पैकी घेऊन जाईल, असा गोल झाला. पण माझा वर्तुळ बरोबर आलं नाही, तुम्ही समजून घ्या फक्त. ओके, आणि जो उर्वरित भाग आहे माझा, आता माझा कुठला मॅच होईल आता चेक करा बरं. आता कुठला मॅच होईल? हा जो आहे ना, हा म्हणजे आम्हाला एवढं असं छोटस एवढं दिसेल. म्हणजे कसं दिसणार आहे म्हणजे डायग्राम बी अशी सर बी. दिसणार आहे ना रे. ओके, बी म्हणतोय अशी दिसणार आहे. ओके, चला कुठं आहे बी, म्हणजे अशी तर दिसणार नाही आहे, कॅन्सल. हा असं जर लावला तर बी येत नाहीये, आणि हा बी, आणि या अर्धा जर लावला, काही जण काय करतील, सी म्हणतील. कारण का सी का म्हणतील बघा, असं असा अर्धा टिकून पण आहे, आणि हा सर हा आणि हा जोडल्यानंतर गोल होईल, तर काही जण सी म्हणतील. मला आता सी असं दोन वाटतं बरं का. आणि हा, ओके सी नाही येणार, सी नाही आपला डी काही जण म्हणतील. ओके, डी काही जण म्हणतील. या दोन्ही पैकी फार कन्फ्युजन असणार आहे. एक्झाम मध्ये असं नका करू की कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. ओके, तर आपलं उत्तर कसं, आपलं बरोबर करेक्ट उत्तर कसं येईल हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर काय आहे उत्तर सांगायचं. चला कोण 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 सांगणार आहे? तुम्हाला वाटतं का डी? कोणाला कोणाला बी वाटतं? चला पास लवकर. सर बी. बी सगळ्यांना, सर बी आहे. सगळ्यांनाच बी वाटतं. व्हेरी गुड, बीच आहे बघा. सर बी एवढा आहे. क्वेश्चन,
ओके, बरोबर, बीच ऑप्शन आहे, डी हे आपला ऑप्शन नसणार आहे. ओके, चला, व्हेरी गुड. चला, बीच ऑप्शन आहे, म्हणजे हा क्वेश्चन आपला झालेला आहे बरं का, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात नसेल, आपल्याला आलेला आहे. रिपीट क्वेश्चन होतात जॉमेट्रीचे तुमचे, बुद्धिमत्ताचे. चला, आता हा 24 नंबर बघा. आता ही पण त्रिकोणच आहे, हा कंप्लीट करायचा आहे आपल्याला. कंप्लीट करूया बघा. हा इथून इथं ए येईल. ओके, तर ए नंतर हा. सर ए ओके, ये. ओके. ओके, चला, ठीक आहे. छान. छान. आणि हा इथं असा येईल. ओके, बघा, अशी डायग्राम आपल्याला एवढाच पोर्शन चेक करायचा, असा पोर्शन. मला एवढाच पोर्शन चेक करायचा असेल तर हा भरीव आहे, हा इथं कोपऱ्यामध्ये भरीव आहे, इथं पण भरीव आहे, इथं नाही, इथं भरीव आहे पण वेगळा दिसतोय, आणि हा पण मॅच होणार नाही. आता दोन्हीपैकी मॅच होण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, बरोबर. तर हा, ही लाईन कशी आहे, इथं आहे, म्हणजे ही इथे असं तुमचं मल्टिप्लिकेशन चिन्ह सारखं आहे का रे, हे असं आहे कुठं? नाहीये. बरोबर, नाहीये. म्हणून मॅच होणारी डायग्राम आपली काय, पर्याय क्रमांक ये आहे. ओके, सगळ्यांना समजलं? 24 नंबर पण छान, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, आता राहिलेला आहे भाग. याच्यामधले 4 क्वेश्चन झालेले आहेत, 1 2 3 4. ओके, व्हेरी गुड. पुढचा भाग कोण वाचणार आहे, बघूया. चला. चला, हे बाकीच्यांना समजला असेल तर पुढचा भाग कोण वाचते, बघूया.